नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण कांद्याची पातची भाजी बनवणार आहे. ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर अशा पद्धतीने मी कांद्याची पात बारीक कापून घेतली, धुवून छान. आणि त्याच्यासाठी लागणार साहित्य असं आहे की आपण तुरीची डाळ अशी 2 मूठ घेऊन शिजवलेली मी ही 80% शिजवलेली तिला. एक शिट्टी केली आणि लगेच कुकर उघडून घेतला हवा पास करून. असं हवा काढून घेतली अशी अशी करून कुकरला. आणि मग तर 80% शिजलेली ती. तर दोन दोन अडीच चमचे शेंगदाण्याचं कूट आहे, बारीक केलेलं आहे. आणि थोडीशी पाऊण चमचा चटणी, थोडी जाड चटणी आहे, थोडी बारीक चटणी अशी मिक्स केलेली मी. आणि 7-8 लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी हळद, असं थोडंसं पाणी टाकून मी मिक्सरवर दळून घेतलेलं आहे. तर याची फोडणी देणार आहे आपण. आता भाजी करायला सुरुवात करू आपण. दोन पळ्या तेल टाकलंय मी. जिरं टाकायचं, थोडी मोहरी टाकायची आणि गॅस कमी करून ही चटणी तळून घ्यायची किंवा गॅस बंद करून द्यायचा. थोडं पाणी टाकलंय ना मी चटणीमध्ये, त्याने तळल्यानंतर छान कलर येतो आणि चटणी जळत नाही. आता शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचं. आणि कांद्याची पात टाकून द्यायची. छान मिक्स करून घ्यायची तिला. 1 मिनिट परतवून घ्यायची तिला याच्यामध्ये, तेलामध्ये. आता हे 2 व्यक्तींच्या भाजीचं प्रमाण आहे फक्त. त्यानुसार तुम्ही जेवढे व्यक्ती असतील तेवढं प्रमाण वाढवून घ्यायचं. एका व्यक्तीला 1 मूठ डाळ टाकलेली मी. 2 मुठा डाळ आहे ती. आणि तुमच्या आवडीनुसार वाढवायचं. त्यानुसार कूटचं प्रमाण वाढवून घ्यायचं, डाळीचं प्रमाण वाढवून घ्यायचं. आता हिला झाकण ठेवून शिजू द्यायची, शिजेल तोपर्यंत. आच मंद करून द्यायची गॅसची. सिंपल पद्धतीने भाजी पण छान लागते अशा पद्धतीने. बघू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी तयार झाली. आता 12-13 मिनिटं लागले पातला शिजायला.
तर वेळ कमी जास्त लागू शकतो. काही 5 मध्ये फरक असतो थोडा. तर अशी पद्धतीने छान झालेली ती डाळ अख्खी पण दिसते आणि शिजलेली पण आहे अशी दिसायला पाहिजे. अशा पद्धतीने आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू.